काय म्हणणार सर, आज जे एकनाथ शिंदेची आपल्या भेट होणार होती, सध्या परिस्थिती काय आहे आणि काय त्यांची रूपरेखा आज मातंग समाजाच्या विविध प्रलंबित असलेल्या 32 मागण्याच्या अनुषंगाने माननीय उपमुख्यमंत्री महोदय नामदार श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित केलेली होती। सदर बैठकीला भारतीय नवनिर्माण लहुजी सेनेचे शिष्टमंडळ हे उपस्थित झालेलं होतं। 32 लोकांचं शिष्टमंडळ मी बोलवलेलं होतं। त्यामध्ये काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित झालेले होते। सह्याद्री अतिथीगृहावर गेला असताना त्या ठिकाणी आम्हाला समजलं की माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांची प्रकृती अचानक खराब झाल्या कारणास्तव सदर बैठक ही स्थगित केलेली आहे असे प्रशासकीय अधिकारी पोलीस प्रशासन यांच्याकडून आम्हाला कळवण्यात आलं आणि सदर बैठकीचे पत्रक पुढील बैठक आयोजित करण्याच्यासाठी आम्हाला पत्र दिल्यामुळं ही बैठक आता येणाऱ्या काळामध्ये काही दिवसातच आम्हाला वेळ देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि त्यानंतर मग आपण मातंग समाजाच्या विविध प्रलंबित असलेल्या 32 मागण्याच्या अनुषंगाने बैठक घेणार आहोत। मला एवढंच सांगायचं आहे की मातंग समाजाच्या विविध प्रलंबित असलेल्या मागण्यासंदर्भात मी सातत्याने पाठपुरावा करतो आहे। हा पाठपुरावा खऱ्या अर्थाने आज मला बैठक लावल्यानंतर द्यायचं होतं, परंतु बैठक लावली नसली तरी हा संदेश लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, मातंग समाजापर्यंत गेला पाहिजे, म्हणून लोकांमध्ये गैरसमज नको। कारण ह्याच्यामुळं मला तुम्ही माझी घेताय ते अभिनंदन, तुमचं अभिनंदन, तुमच्या चॅनलचं अभिनंदन, धन्यवाद देतो। आणि विशेष करून लोकांमध्ये गैरसमज पसरता कामा नये याच्यासाठी आपण हे आपल्या न्यूजच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत प्रसारित करण्याचं काम करतो आहे। म्हणून मला वाटतंय आज रोजीच्या सरकारपर्यंत मी अनेक पाठपुरावे केले, अनेकांना मी भेटलो, परंतु तब्बल 40 वेळा मी एकनाथरावजी शिंदे साहेबांना भेटून माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून 14 नोव्हेंबर 2022 रोजी मी भारत देशातली ही मातंग समाजाची 75 वर्षातली पहिली बैठक ह्या मंत्रालयामध्ये लावली। 75 वर्षाची बैठक लावून मी सविस्तर अशी चर्चा केली। त्यानंतर RTची देखील घोषणा करण्यात यावी ही मी मागणी केलेली होती। आता सर्व पदाधिकारी आपापल्या गावी निघून गेल्यामुळं आज माझ्यासोबत अर्जुन ससाने, त्याचबरोबर तुकाराम शिंदे हे माझ्यासोबत आहेत आणि सर्व कार्यकर्ते। माझं काय निराशा मी कधी होत नाही, मला निराशा व्हायची गरजही नाही। अनेक अडचणीला मी मात करून त्याला कुठेतरी संघर्ष करण्याची ताकद, ऊर्जा माझ्यामध्ये आहे आणि म्हणून मी कुठल्याही अपेक्षेला बळी पडत नसतो। एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी काम करत असताना अनेकांच्या समस्या, अनेकांचे काही प्रॉब्लेम आहेत ते सोडवण्याच्यासाठी मी सातत्याने काम करणारा कार्यकर्ता आहे। म्हणून मला कुठल्याही भूलथापाला बळी पडत नाही। मला हजारोच्या संख्येने किंवा लाखोच्या संख्येने समाजाला एकत्रित करून आंदोलनं करून मला पक्षामध्ये जायचं नाही। विदाऊट पक्ष समाजाचं जे काही ध्येय धोरण आहे, समाजाचे काही न्याय हक्क आहेत, त्या न्याय हक्काला मी न्याय देण्याचं काम करतो। पक्षामध्ये मला काम करण्याचा कुठलाही रस नाही आणि म्हणून आजच्या निमित्तानं एकनाथरावजी शिंदे साहेबांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण त्वरित मातंग समाजाच्या मागण्याच्या संदर्भात आपण त्वरित 1-2 दिवसामध्ये आणखी वेळ देऊन याच महिन्यामध्ये तातडीने बैठक लावून ते आपल्या 32 मागण्याच्या अनुषंगाने जे काही आहेत मागण्या, त्या अनुषंगाने सविस्तर अशी चर्चा करावी, त्याच्यामध्ये तोडगा काढावा। जसं तुम्ही एकनाथरावजी शिंदे साहेबांनी माझ्या मागणीमुळं, भारतीय नवनिर्माण लहुजी सेनेच्या मागणीमुळं RTची स्थापना झाली, पहिली बैठक लावली, तो प्रस्ताव दाखल केला, त्यावेळेस त्याच्यानंतर सकल मातंग समाज आलं, त्याच्या अगोदर सकल मातंग समाज नव्हता। आपण पाठपुरावा केल्यामुळं एकनाथरावजी शिंदे साहेबांनी स्वतः RTची घोषणा करून आणि घोषणा झाल्या त्या दिवशी मी मंत्रालयामध्ये 9:15च्या दरम्यान, रात्री 9:15च्या दरम्यान एकनाथरावजी शिंदे साहेबांचं मी स्वागत करण्यासाठी गेलो आणि त्यांनी प्रत्यक्षरित्या मला सांगितलं की नाही तुम्ही खूप पाठपुरावा केला आहे आणि तुमचं स्वागत करण्यासाठी मी खाली उतरणार, म्हणून गाडीच्या खाली उतरत होते। एकनाथरावजी शिंदे असे प्रेमळ मनाचे आणि भावना, एखाद्या कार्यकर्त्याच्या भावना जाणून घेणारा नेता आहे, म्हणून मला काय कुठल्या पक्षाचं देणं घेणं नाही।
मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला एक सांगायचं आहे की एकनाथरावजी शिंदे साहेबांनी स्वागत माझं करण्यासाठी खाली उतरल्यावर मी साहेबांचा हात धरून साहेबांना मी गाडीमध्ये बसवलं. साहेब म्हणलं तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही माझं कर्तव्य पार पाडलं, मग माझं कर्तव्य आहे की तुमचं स्वागत करायचं. म्हणून मी त्यांचं स्वागत करण्यासाठी मंत्रालयामध्ये गाडीत बसून मी स्वागत केलं आणि त्यांचं अभिनंदन केलं, आभार मानले. त्या दिवशी पहिली बैठक माझी झाली. सकल मातंग समाजाच्या माध्यमातून देखील कार्य करण्याच्या अनुषंगाने मी देखील त्या सकल मातंग समाजाचा समन्वयक म्हणून मी काही दिवस कार्य केलं. परंतु त्यांची मानसिकता काही व्यवस्थित नव्हती, कारण मी माझं काम बंद पडू दिलं नाही म्हणून ही बैठक लावली होती. अनेकदा 2 वेळा बैठक मागं लावली होती, पण काही कारणास्तव बैठक पण त्या झाली नाही. आणि आजही बैठक जरी स्थगित झाली असली तरी मला शासनाने दिलेलं पाठवलेलं पत्र माझ्या व्हॉट्सअप नंबरला आलेलं आहे. मी तुम्हाला तुमच्यासमोर दाखवतो. समाज बांधवाला हेच विश्वास प्रदान करण्यासाठी मी सांगतो आम्ही दाखवणार की ही बैठकीचं पत्र माननीय कक्ष अधिकाऱ्याकडनं माननीय उपसचिव माननीय नितीनजी दळवी साहेबांच्या सहीचं स्वाक्षरीचं हे पत्र आलेलं आहे. 23 जून 2025 हे महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे. नितीनजी दळवी साहेब यांचं पत्र आल्यामुळं आम्ही सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणावरून आम्ही हललो किंवा तिथून आम्ही रवाना मंत्रालयाकडे आलो. आणि मंत्रालय नाहीतर मी तिथंच बसून राहणार होतो. मी एकच हट्ट धरला की आज माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या उपमुख्यमंत्री महोदय यांची भेट घेतल्याशिवाय मी जाणार नाही किंवा हे सदर पत्र ते बैठकीचं पत्र पुढील पत्र दिल्याशिवाय मी जाणार नाही. परंतु त्यांनी असं आश्वासन दिले की मातंग समाजाच्या विविध प्रलंबित असलेल्या मागण्याबाबत बैठक उपरोक्त विषयान्वये माननीय उपमुख्यमंत्री महोदय नगरविकास गृहनिर्माण सामाजिक बांधकाम सामाजिक उपक्रम महोदय यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 23/6/2025 रोजी दुपारी 3 वाजता कक्ष क्रमांक 2 सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात केल्याचे कळविण्यात आले होते. सदरहून बैठक पुढे ढकलण्यास आली असून बैठकीचा सुधारित दिनांक व वेळ नंतर स्वतंत्ररित्या कळवण्यात येईल असं त्यांनी मला सांगितलेले. सबब त्या अनुषंगाने सर्व संबंधितांना कळवण्याची व्यवस्था करण्यात यावी ही विनंती केलेली आहे. विनंतीचं पत्र आल्यामुळं मी आज या ठिकाणी मंत्रालयाच्या ठिकाणावरून आज तुमच्यासमोर मी आलेलो आहे. म्हणून माझी एकच विनंती आहे की सरकारला महाराष्ट्र शासनाला की माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला देखील मी विनंती करतो. आपल्या देखील अध्यक्षतेखाली भारतीय नवनिर्माण लौहिक सेनेचं शिष्टमंडळ येणार आहे. आपल्याला 20 कॅबिनेट मंत्र्याचं शिफारसपत्र तुमच्याकडे आलेलं आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे देखील शिफारस आलेल्या आहेत. अशा बरेच मंत्र्यांनी मला शिफारशी देऊन ती सदर बैठक घ्यावी यासाठी विनंती केलेली आहे. म्हणून काही दिवसामध्ये एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लावून त्या बैठकीमध्ये जे काही प्रस्ताव आहेत ते चर्चा करून तो निर्णय CM साहेबाकडे असतो. म्हणून CM साहेबाकडे देखील आपण प्रयत्न करणार आहे की बैठक लावण्याच्या अनुषंगाने मी प्रयत्न करणार आहे आणि माझं शिष्टमंडळ सर्व येणार आहे. कारण सुखदुःख असतं, सगळ्या गोष्टी असतात, भावना असतात. प्रत्येकाच्या भावना जाणून घेण्याची क्षमता ज्या कार्यकर्त्यामध्ये असते तो समाजसेवक. अन्यथा कुठल्याही विरोधात जाऊन काहीतरी आपली चर्चा आपलं काहीतरी मनोबल आपलं काहीतरी नाव कमवण्यासाठी आपण प्रसिद्ध होत असाल तर तो समाजसेवक नाही. मी ह्या आयुक्ताचा माणूस आहे आणि म्हणून आपलं देखील पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. आपण माझ्यासाठी आलात. एवढंच माझ्या भावना आहेत ते सरकारपर्यंत पोहोचवा एवढीच मी तुम्हाला अपेक्षा करतो. आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेब आपल्याला मी विनंती करतो, जाहीर विनंती करतो की माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणखी एक मी जाहीर करतो की आता येणारा ऑगस्ट महिना या ऑगस्ट महिन्यामध्ये साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे 1 ऑगस्ट. त्या जयंतीच्या अगोदर आपण बैठक लावावी आणि त्या साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना देखील भारतरत्न देण्याच्या संदर्भात आपण विधानभवनमध्ये सर्वानुमते प्रस्ताव मंजूर करून तो सदर प्रस्ताव केंद्र सरकारकडे वर्ग करावा हेच या निमित्तानं सांगतो. आणि उर्वरित जे मागण्या आहेत त्या मागण्या प्रलंबित असलेल्या मागण्या त्या मागण्याच्या अनुषंगाने आपण त्वरित बैठक लावावी आणि आमच्या जेवढ्या काही मागण्या आहेत ते पूर्ण करून आम्हाला मातंग समाजाला न्याय द्यावा हीच मी विनंती करतो. आजच्या निमित्तानं आपण माझी मुलाखत घेतली
मुलाखत द्यायचा वेळ नव्हता, परंतु आपण मुलाखत घेतली कारण हा गैरसमज समाजात पसरू नये म्हणून मी बाईट देतोय. याचं कारण एकच आहे, लोकांना वाटेल बैठक नाही आणि बाईट दिली, हा किती मोठा नेता. म्हणून तसा विचार नाही, तसा विचाराचा माणूस मी नाही. म्हणून पुन्हा एकदा ही बैठक त्वरित लावून आमच्या मागण्या पूर्ण कराव्या एवढंच मी सांगतो.